या ठिकाणी आपण त्यांना पुरस्कार या ठिकाणी देतोय। आर्यन भोईर जबरदस्त कामगिरी, हा युवा काय खेळलाय जबरदस्त, त्याची बॉलिंग त्याची ऍक्शन हे सगळं जबरदस्त होतं। अभिनंदन, फायनलचा मॅन ऑफ द मॅच। त्यानंतर या ठिकाणी पुढचा पुरस्कार घोषित केला जातोय। या स्पर्धेतील बेस्ट बॅटर पुरस्कार त्याला जातो ज्यांनी या स्पर्धेतील 126 धावा केल्या। या स्पर्धेतील या हंगामातील एकमेव पहिला शतकवीर गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधव या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ठरतायत। निखिल नसतील तर त्यांच्या वतीने कोणीतरी हा पुरस्कार स्वीकारायचा आहे। यस, विक्रोलियन्स क्या बात आहे। मंगेश वैदी त्यांच्या वतीने या ठिकाणी सचिन कदम सर, हा सगळे जसवीर सर आमच्या बरोबरीने आहेत, मॅच रेफरी सचिन कदम सर आमच्या बरोबरीने आहेत आणि हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय। त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जातोय। या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा पुरस्कार मान्सून सुपर सिरीज ज्याने अख्खी गाजवली, सर्वाधिक विकेटच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान आर्यन भोईर बेस्ट बॉलर। आणि आता त्यांना बोलव, आणि आर्यनची इच्छा आहे की माझ्या बाबांनी यावं। यस, स्वतः ते सुद्धा खूप चांगले क्रिकेटर राहिलेत। प्रांतिक परिडा साहेबांकडून 5000 रुपयाचा पुरस्कार असेल। आणि यस, मनोज भोईर सर सुद्धा चांगले क्रिकेटर आहेत। आज त्यांच्या मुलाने ओव्हर 40 स्वतः अजूनही खेळतात, आज या ठिकाणी बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळवलाय आणि कौतुक करावं लागेल आर्यनचं। आणि आर्यन पुरस्कार मिळतोय, कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये? स्पर्धा गाजवली आपण, कसं वाटतंय? आणि पुरस्कार स्वीकारताना माझ्या मते पहिल्यांदाच बाबा देखील तुझ्या बरोबरीने आहेत। हे ऑल इंडिया लेवलचं क्रिकेट आहे आणि त्याच्यामध्ये हा पुरस्कार मिळाला, काय म्हणाल? खूप चांगलं वाटतंय। जास्त प्रॅक्टिस केली नव्हती, आधीच्या सुरुवातीला मॅचेसमध्ये बॉलिंग होत नव्हती, पण लाईव्ह बघून कुठे टाकायचं काय करायचं ते मी शिकलो बाबाकडून। म्हणजे बाबा गाईड करतच असतात, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ते शिकवतच असतात। आणि मी जेव्हा लहान होतो, तेव्हा छोटा होतो, तेव्हा मी बाबांची ट्रॉफी घ्यायला स्टेजवर यायचो आणि असे हातात घेऊन पूर्ण गावात मिरवायचो, फिरायचो, खूप आनंद व्हायचा। आणि आज म्हणजे मी मोठपण नाही करत, पण आज माझ्यासोबत माझे बाबा उभे आहेत आणि आज ते माझ्यासोबत ट्रॉफी घेतात, ते खूप आनंद होत आहे। खूप आनंद होतोय। बाबांची ट्रॉफी घेऊन गावभर मिरवलास, आज तुझी ट्रॉफी घेऊन बाबा सुद्धा गावभर जातील। दोघांचंही विशेष कौतुक करावं लागेल। मनोज सर आपलं सुद्धा विशेष कौतुक, विशेष अभिनंदन। आर्यन आपलं देखील विशेष कौतुक। त्यानंतरचा पुरस्कार या ठिकाणी या स्पर्धेतील संपूर्ण स्पर्धा गाजवणारा यस, त्यानंतर रनर अप या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक ज्या संघाने मिळवलाय, काय खेळलाय हा सुद्धा संघ। पवनने 6 बॉल 8 रनची मॅच जिंकण्यापासून छोट्या छोट्या बाबी आहेत, बिलाल असतील सगळे जबरदस्त खेळले आणि इथपर्यंतचा नक्कीच प्रयत्न जबरदस्त त्यांचा राहिला। MUCC ओडिसा अंजू अन्वी मॅम अँड कंपनी या संपूर्ण टीमला विनंती असेल या ठिकाणी यायचं आहे। उपविजेते पदाचा करंडक या ठिकाणी जसवीर सर आपण द्यायचं आहे। संपूर्ण टीम, ऋतिक या, सगळ्यांनी या, बिलाल भाऊ आपण देखील या, करण या। यस, जबरदस्त क्रिकेट खेळले पंकज, आपणही चांगले क्रिकेट खेळलात। हार जीत होत राहते परंतु फायनल पर्यंतची आपली वाटचाल, सुहास सगळ्यांनी यायचंय, कारण एवढी मोठी स्पर्धा, इथपर्यंतचा प्रवास देखील काही सोपा नव्हता। आपण क्रिकेट खेळलंय, गाजवलंय आणि फायनल देखील काय झाली आहे, शेवटच्या क्षणापर्यंत रंगणारी फायनल पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळे आपलेही विशेष कौतुक, विशेष अभिनंदन। असंच क्रिकेट खेळत राहा, आनंद देत राहा। अंजू अन्वी मॅम आपलं देखील विशेष कौतुक। आणि आता मी या ठिकाणी आमंत्रित करतोय या स्पर्धेतील मालिकावीर, संपूर्ण स्पर्धा गाजवणारा खेळाडू कोण असेल? अंदाज चुकलाय आपला। या स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार जातोय बँड्रा मुंबईचा हेलिकॉप्टर किंग, सिक्सर किंग
श्रेयस कदम पायाला झालेली दुखापत, घेतलेली मेहनत, पठ्याने बाजी मारली आणि या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. श्रेयससाठी ही ट्रॉफी खास स्पेशल राहणार आहे. अखंड भारतातून खेळाडू आले, बांद्रा मुंबईचा हा खेळाडू चमकला, काय जबरदस्त खेळलाय. षटकार, त्या बॉल देखील कळवळला असेल, एवढ्या लांब लांब पाठवला तुम्ही, एवढी जबरदस्त कामगिरी. आणि श्रेयस कदम सिरीजचे मानकरी ठरतात. श्रेयस, हा पुरस्कार किती मोलाचा आहे तुमच्यासाठी? दुखापत होणं, तरी सुद्धा मैदानात येणं, कमी धावसंख्येत फायनल जिंकणं, आणि माझ्या मते स्वतः तुम्ही पुन्हा एकदा मैदानात आलात. काय म्हणाल स्पर्धेबद्दल आणि त्याचबरोबर तुम्हाला पुरस्कार मिळतोय त्याबद्दल? पुरस्कार मिळण्यापेक्षा माझी टीम जिंकली खूप माझ्यासाठी महत्त्वाचं होतं, कारण टीमने खूप एफर्ट लावला. कारण की 83 बघायला गेलं तर खूप कमी स्कोर होता, पण आमच्या टीमने खूप चांगली बॉलिंग कमबॅक केला प्रत्येक बॉलरनी. सो खरंच हॅट्स ऑफ आहे त्यांना की चांगली बॉलिंग केली. श्रेयस, हा फॉर्मॅट आवडला का? ऑप्शन झालं होतं, त्याचबरोबर जर पाहिलं तर सगळ्या टीम बॅलन्स बनल्या होत्या. काय म्हणाल, कसं वाटलं? हा फॉर्मॅट खरंच खूप छान होता. नवीन आयडिया होती, तारीखपैनी चांगली आयडिया केलेली, कारण सगळ्या प्लेयरला चान्स भेटला प्रत्येक खेळण्यासाठी. सो असे टुर्नामेंट करत राहा आणि सगळ्यांना खेळायला चान्स भेटेल. एक तुम्ही मोठे खेळाडू आहेत म्हणून आवर्जून प्रश्न विचारतो, टेनिस बॉल मध्ये अशा प्रकारची ऑक्शन बेस स्पर्धा व्हावी का 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून? हो, नक्कीच व्हावी, कारण मग परत अजून एक ग्लॅमर येईल प्रत्येक प्लेअरला ग्लॅमर येईल. त्यासाठी टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा श्रेयसचं देखील म्हणणं आहे, जसं माझं म्हणणं होतं त्याला दुजोरा त्यांनी दिलाय, येणाऱ्या कालावधीमध्ये टेनिस मध्ये देखील अशी स्पर्धा यावी. याबद्दल आपलं देखील जे सिरीज मिळवलं त्याबद्दल आपलं अभिनंदन. असंच खेळत राहा. आणि मित्रहो, हा फॉर्मॅट एक वेगळं क्रिकेट, चुरशीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि गेली 3 दिवस आपण या क्रिकेटचा आनंद घेतला. परंतु हे क्रिकेट, हे आयोजन, ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा टाळ्या तुम्हाला वाजवायलाच लावेल. जबरदस्त. या ठिकाणी वेगवेगळी कॉन्सेप्ट घेऊन येणं सोपं नाहीये. वर्षात 5-6 टुर्नामेंट भरवणं सोपं नाहीये. पावसाचा विचार करणं, त्यानंतर टेनिसचा विचार करणं, युवा खेळाडूंचा विचार करणं, ग्रामीण क्रिकेटचा विचार करणं, हे सगळं विचारपूर्वक करत असताना एखादी मोठी स्पर्धा भरवणं सोपी नाहीये. आणि प्रत्येक वेळेला एक गोष्ट पाहायला मिळाली आहे, जेवढी एंट्री त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर पारितोषिकं देण्याचा रेकॉर्ड याही स्पर्धेमध्ये कायम ठेवलेला आहे. त्याच्यामुळे 70-70 स्पोर्ट्स आम्ही आपलं विशेष कौतुक, विशेष आभार. अशा स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आणखी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि आता आमंत्रित करतोय या स्पर्धेचे चॅम्पियन 8 जण मात्र या ठिकाणी झुंज देताना पाहायला मिळाले. 3 दिवस ही लढाई सुरू होती आणि अंतिम फेरीत देखील कच न खाता काय कमबॅक केलाय त्यांनी सुद्धा. प्रांतिक परिडा अँड कंपनी, रिलायन्स ओरिसा, सगळ्यांनी यायचं आहे. या ठिकाणी सचिन कदम सर, कुणाल दाते सर, आपणास देखील विनंती, आपणही या. आणि त्याचबरोबर सचिन कदम सर, जसवीर सर, आपण या ट्रॉफीला द्यायचं आहे. नक्कीच या ठिकाणी सगळे खेळाडू आपलं विशेष कौतुक. पहा, वेगवेगळ्या टीम मधले होते. धीरजची बॉलिंग, करणची बॅटिंग, अगदी मी या ठिकाणी मुजम्मिल आपलंही कौतुक करेल, आशिष मेरोल कौतुक करेल, श्रेयस कदम धडाका, आकाश चिंदारी या पाहायला मिळत आहेत, अमोलच्या कॅच पाहायला मिळाल्या, पांडे बॉलिंग, उमरभाई आपली बॅटिंग, त्याचबरोबर आपले व्यवस्थापक राहुल वाल्मिकी, अहमदभाई आपलं देखील विशेष कौतुक. ऋषी आहे का? जबरदस्त कामगिरी. या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरताना पाहायला मिळतोय रिलायन्स. विजेता हा विजेता असतो, कारण पहिल्या नंबरची ट्रॉफी त्याच्या हातात असते. आणि आज मात्र चर्चा या स्पर्धेची, केतन म्हात्रे कॅप्टन आयकॉन म्हणून सुपर हिट होताना पाहायला मिळतोय. आयकॉन केतन म्हात्रे. यस, आपल्या सगळ्यांचं विशेष कौतुक. मित्र हो, आपण 3 दिवस केलेल्या सहकार्याचं मनापासून आभार. असाच आनंद घेत राहा. लवकरच मान्सून ब्लास्ट घेऊन 17 जुलैला आम्ही दाखल होतोय. तोपर्यंत थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.